दलित वस्तीत कचऱ्याचे ढिगारे, महानगरपालिका व नगरसेवकावर निष्काळजीपणाचा आरोप. नांदेड शहरातील राहुल नगर वाघाळा परिसरातील दलित वस्तीकडे महानगरपालिकेसह स्थानिक नगरसेवकाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशीही परिसरात स्वच्छता करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून गटारी तुंबलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी असून संबंधित स्वच्छता अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. तसेच नियमित स्वच्छता व्यवस्था सुरू करून परिसर स्वच्छ ठेवावा अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून समस्या सोडवावी, अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. दलित वस्तीमध्ये स्वच्छतेची घाणीचं एवढं मोठं साम्राज्य झालेलं आहे. कसल्याच प्रकारचं साफसफाई नाही. तुम्ही जे नगरसेवकावर जे आरोप केले त्या संदर्भात आपण काय सांगणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील जे वंचित शोषित घटकाचे आणि या संबंध देशाचे उद्धारकर्ते आहेत. त्यांच्या जयंतीसाठी आम्ही नगरपालिकेला सांगितलं होतं की साफसफाई स्वच्छता या ठिकाणी झाली पाहिजे. आम्ही इथल्या लोकप्रतिनिधींनासुद्धा सांगितलं होतं की किमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तरी आपण या ठिकाणी स्वच्छता करावी. आज जयंती होऊन 3 ते 4 दिवस आज उलटलेले आहेत, 5 दिवस उलटले आहेत, तरीही या ठिकाणी कसल्याही प्रकारची स्वच्छता महापालिकेकडून झाली नाही. जे 100 दिवसाचा कार्यक्रम महापालिकेनं आयोजित केला होता त्यामध्ये स्वच्छतेला प्रामुख्याने या ठिकाणी प्राधान्य दिलं होतं. त्यामध्ये दलित वस्तीसाठी स्वच्छता होती का, आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर महापालिकेनं दिलं नाही. मी सर्वप्रथम या ठिकाणी महानगरपालिकेचा आणि येथील लोकप्रतिनिधींचा मी जाहीर निषेध करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशीसुद्धा या ठिकाणी कसल्याच प्रकारची स्वच्छता केली नाही. या ठिकाणी जे घाणीचं साम्राज्य या राहुलनगर या ठिकाणी झालेलं आहे. एरवी तर कधी महापालिकेचे कर्मचारी येत नाहीत, या ठिकाणी कसल्याही प्रकारची स्वच्छता करत नाहीत, परंतु या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घरासमोर ते स्वच्छता करतात. पण जे दलित वस्ती आहे राहुलनगर या ठिकाणी कसल्याही प्रकारची स्वच्छता होत नाही किंवा या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी येत नाहीत. नाही, तुम्ही या संदर्भामध्ये संबंधित तुमच्या नगरसेवकाला या संदर्भामध्ये आम्ही 13 तारखेला आमच्या भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष शंकर वाघमारे यांनी व मी स्वतः पाठपुरावा करून त्यांना सांगितलं होतं की सर किमान आजच्या दिवशी तरी आमच्या संबंधित कोणत्या नगरसेवकाला तुम्ही बोलले होते? आम्ही या ठिकाणच्या 4 नगरसेवकाला बोललो. आमच्या इथं वार्डामध्ये 5 नगरसेवक आहेत, पण एक नगरसेवक सदा सर्वदा तो नॉट रिचेबल असतो. त्याच्याकडे म्हणजे कसल्याही प्रकारे त्याच्याकडे पोहोचता येत नाही. आम्ही या ठिकाणचे नगरसेवक संजय शिवाजीराव पाटील घोगरे, राजू लांडगे, त्याच्यानंतर नगरसेवक प्रतिनिधी सतीश बसवदे आणि वैजनाथ देशमुख यांना ही बाब आम्ही निर्देशन आणून दिली, पण त्यावर त्यांनी कसल्याही प्रकारचे हो मी करतो अशी उडवाउडीचे त्यांनी उत्तर दिले. आणि अद्याप या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी कसल्याही प्रकारची स्वच्छता अधिक झाली नाही. त्यामुळे मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी नगरसेवकांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. एवढं मोठं घाणीचं साम्राज्य झाले, जर हे महानगरपालिका आपल्या एरियामधील हे घाणीचं साफसफाई करत नसेल तर पुढची भूमिका आपली काय असेल? सर, आम्हाला एक पडलेलं कोड आहे खूप मोठं की आम्ही महानगरपालिकेमध्ये आहोत की का ग्रामीणमध्ये आहोत. कारण का महानगरपालिकेच्या सुविधा आम्हाला कोणत्याच मिळत नाही. आमचा जो इथला निधी आहे, दलित वस्तीचा जो निधी आहे, कोट्यावधी रुपयाचा निधी येतो आणि हा निधी नेमका जातो कुठे, हा निधी कोण खातो, अशी कुणाला भूक लागते की आमचा 2-2-2.5 कोटी रुपयाचा निधी हा या ठिकाणी फस्त होऊन जातो आणि कसल्याही प्रकारची या ठिकाणी सुविधा होत नाही. काल परवाच महानगरपालिकेने 100 दिवसाचा आराखडा केला, त्याच्यामध्ये आपल्या नगराचा उल्लेख होता की नाही? स्वच्छ नांदेड हा जो आराखडा 100 दिवसाचा महापौर यांच्या संकल्पनेतून मांडला होता, ते स्वच्छ नांदेड या दलित वस्तीमध्ये अजिबात कसल्याच प्रकारे नाही. घंटागाडी येते आणि कधीतरी त्यांच्या मनात आलं तर ती घंटागाडी येते आणि तशी वापस जाते. सर,
आपली पुढची भूमिका काय राहणार? जर आमच्या गल्लीतल्या समस्या सुटल्या नाही तर आम्ही एक मोठं जन आंदोलन या प्रशासनाच्या वतीने करणार आहोत. यांना जागे करण्यासाठी आम्ही एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि आमची जर दखल घेतली नाही तर मी या ठिकाणी या ठिकाणचे कलेक्टर साहेब आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, यांना मी राहुलनगरला पाहण्यासाठी म्हणजे त्यांना भेटीचं आमंत्रण देण्यासाठी आमचे एक शिष्टमंडळ त्यांच्याकडे जाणार आहे. आणि जे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी जे स्वच्छता या ठिकाणी झाली नाही त्या कर्मचाऱ्यावर, त्या दोषी कर्मचाऱ्यावर महापालिकांनी कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. तुम्ही निवडून दिलेल्या नगरसेवकाला काय आव्हान राहणार आहे इथून? आम्ही निवडून दिलेल्या नगरसेवकाला एवढंच आहे की तुम्हाला लोकांनी या ठिकाणी निवडून दिले आहे, लोकांच्या समस्याकडे तुम्ही पाहावं, उडवाउडीचे उत्तर देऊ नयेत. आणि या ठिकाणी निवडून दिल्यानंतर तुम्ही आला तर नाहीत, किमान या ठिकाणी येऊन या राहुलनगरची एक बार दशा आणि दिशा या ठिकाणी पाहावीत. 135व्या जयंतीनिमित्त मला अध्यक्षपद दिलेलं होतं भीम जयंतीचं. तर मी महानगरपालिकेमध्ये आधी आपल्या नगरसेवकाला सांगलं होतं, सर आमच्या नाल्या मीला कचरा उचला. फोन करून मी सांगलं होतं, व्हिडिओ टाकला, फोटो टाकला. JCP आली, कचरा उचलली, थोडा बाजूला टाकली आणि गेली. नंतर हे बाजूला केलेला रस्ता सगळं 14 तारखेला आमच्या पोराईनं साफ करून बाजूला टाकलं. याला 15 तारखेला फोन लावला ते आले नाहीत. हे नगरसेवक कोण्या कामाला आमच्या? तुम्हाला नगरसेवकानं काय आश्वासन दिलं तर काय म्हणले होते? तर येतो 15 तारखेला अजून पाठवतो, सगळं साफ करून नाल्या मिल्या साफ करून घेतो. आम्ही सर्वजण राहुलनगरचे रहिवासी असून ज्या वेळेपासून मी मतदार झालो त्यावेळेपासून जास्तीत जास्त लोकसंख्या आमच्या राहुलनगर ह्या भागातली असून आमच्या लोकसंख्येच्या बळावर सर्व नगरसेवक निवडून येतात आणि राज्य करतात. पण स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, इतर कोणत्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये राहुलनगरकडे कोणीही लक्ष देत नाही. तर महापालिकेला, नगरसेवकांना आम्ही वारंवार सांगतो की आमच्या राहुलनगरमधली स्वच्छता झाली पाहिजे, पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे, आमच्या कोणत्याही समस्या सुटल्या पाहिजेत. पण ह्याकडे जाणीवपूर्वक नजरअंदाज केला जातो, याकडे कोणी लक्ष देत नाही. तर ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्या दिवशी तरी आम्हाला अपेक्षा होती निदान त्या दिवशी येऊन आमच्या राहुलनगरमध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान राबवायला पाहिजे होतं, नाल्या सफाई झाल्या पाहिजे होत्या. ज्या ठिकाणी आम्ही थांबून ध्वजारोहण करतो त्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी पूर्ण घाणीचं साम्राज्य होतं. जे आमचे जयंती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कमिटी असतील, नवयुवक मित्रमंडळ असतील, आम्ही सर्वांनी फावडे टोपले घेऊन संपूर्ण घाण बाजूला काढून टाकलेली आहे. कसल्या पद्धतीचं या ठिकाणी आम्हाला सुविधा मिळाली नाही. JCP आली, एक 4-5 मिनटं थांबली आणि असं सांगितलं कंस्ट्रक्शनवाल्याला की 1-1.5 तास झालं मी काम करतो, अशी चुकीची माहिती दिली आणि निघून गेली. तर आमचं एवढंच म्हणणं असेल की जे काही नगरसेवक आमच्या बळावर निवडून येतात त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करू नये, पाठ फिरवणी करू नये. कारण राहुलनगर वाघाळा हे महानगरपालिकेवर नाव असूनसुद्धा आपण ज्यावेळेला महानगरपालिकेचं नाव घेतो त्यावेळेला वाघाळा हे नाव महानगरपालिकेच्या मोठ्या बिल्डिंगवर अक्षरामध्ये आहे, पण त्या ठिकाणी कसलीही स्वच्छता किंवा कोणताही उपक्रम चांगल्या प्रकारे राबवल्या जात नाही. तर जर इथून पुढे राहुलनगरकडे जर दुर्लक्ष केलं जाणीवपूर्वक तर आम्ही सर्वजण नगरसेवक असतील, महापालिका असतील, या सर्वांचा आम्ही जाहीर निषेध करतो. घाण तसंच हाय, काय करावं ह्या नगरसेवकायला? सगळी सोय नाही, काय नाही, रोडा जिकडं तिकडं तशाच थकवून बसल्या, आता नाल्या तशाच आहेत, कोणची तिथं स्वच्छता नाही, कशाचीच नाही, सगळं घाण हाय, घाण हाय. जयंती निमित्तानं बोलवलं की नगरसेवक येत नाही, कोणी काय कामाचे नाही तर नगरसेवक इथं येऊन करून 15 वर्ष झालं. बुद्धविहाराच्या पाठीमागलचा विहाराच्या समोरचं तसंच आहे, काहीच केलं नाही बघा आतापर्यंत 15 वर्षापासून. रोड करता म्हणतात, नाल्या करता म्हणतात, मतदान घेऊन मतदान घ्यावून सरी आमच्याकडे बघा, तुम्ही त्याच्याकडे आम्ही बघा आणि आमच्याकडे कोण बघायचं नाही. निवडून आता आलं की येऊन सरी एका 7-8 महिने व्हायला कोणी यायला तयार नाही, इकडे बघायला तयार नाही. याच नाही. नंतर माय बाई अक्का बहीण म्हणायचं, काकलुती करायचं, पाया पडायचं, मग नंतर यायचं नाही, काय नाही. बोलायला तयार आहे ना, यायला तयार आहे ना. काल एवढी मोठी उत्साहात जयंती साजरी झाली आणि आपल्या
आपल्या इथं आपल्या एवढ्या पवित्र विहारासमोर साधी त्यांनी स्वच्छता केली नाही त्याबद्दल काय सांगता? काहीच कोणी आलं बी नाही, देखभाल केली नाही, नाली तशीच आहे, डाच भरून कचऱ्यानं. आमच्या सगळ्या लेकराईनं नाल्या काढल्या, साफसफाई करून बायानं घेतली. साफसफाई केली, साफसफाईला यायलेत नगरपालिकेच्या लोक बाहेरल्या बाहेरून चलेत. कोणी बघायला तयार नाही राहुलनगर मध्ये. पाठीमाग रस्ताच नाही, 15 वर्षापासून करतो म्हणालेत पण करच नाही आले, तर मतदान घ्यायले तर चालले तर करच नाही आले. नाही 15 वर्षाचा आता ह्या नगरसेवकांना तुम्हाला काय आश्वासन दिलं काही रोड करतो म्हणले आणि आले नाहीत बघाय सुद्धा निवडून आल्यावर आलेच नाही तर करा म्हणले की करच नाही आले तर. म्हणले हां 8 दिवसालाच करता म्हणले. आम्हाला निवडून तर येऊ द्या तुम्ही, मतदान तर टाका म्हणले. 100% मतदान आम्ही त्याला टाकलेलं आहे. कोण आश्वासन दिलं होतं? कोणी नगरसेवकांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं? भाजपच्या भाजपचे कोणता नगरसेवक होता? पाचवी नगरसेवक हो त्यानं दिलंय. पाचवी नगरसेवकांनी सगळ्या नगरसेवकांना दिले. आम्ही देता, आम्ही करता, सगळ्यांनाच करता मग म्हणून आता दिले. तुम्ही कोणी त्याला बघायला आता तुम्ही नाही. त्याला बोलल्यावर काय म्हणले तुम्हाला देणं? नाही स्वच्छता ते रोडा करून देता म्हणले. टाकता की नाही मतदान म्हणले आम्हाला, आम्ही टाकता म्हणले. नाही काकू आता तुम्ही त्याला बोलल्यावर काय म्हणले? काय म्हणले आलेच नाही बघायला. बघायला सुद्धा आले नाही. यायलाच नाही, भेटायला सुद्धा सुद्धा द्यायला नाही तर ते. तेव्हा त्याचा टाइम होता, गलीगलीला येऊन भेटून पाया पडून बोलून गेले. 4 बार आले निवडून आलो मनुष्य लोक भेटायला की कुण्या गलीला बोलायला आले नाही. नाही ते. जे पूर्ण नाल्या टम भरलेले आता कुण्या रोड कोणी येईना, आम्हाला रोड सुद्धा नाही. घंटा गाडी वगैरे येऊन साफसफाई करून सगळं घेऊन जाते. कचरे आम्ही स्वतःच नेऊन टाकता. कुठं टाकता कचरा? घर कचऱ्याची गाडी आहे ना काय? गाडी येईना. घंटा गाडीना ते बिले लावून गेलेत फक्त, कोणीच येईना. हां घंटा गाडी येईना, काहीच येईना. आम्ही बघितलं ना बरोबर नेऊन टाकता तिकडे खड्यामध्ये. कोणी येईना. तुम्ही स्वतः तुमचा कचरा उचलून खड्यामध्ये टाका. टाकता आम्हाला. फक्त ते